यावेळेला बॅकफुटला निघून टॅप केलाय, सुंदर पद्धतीची टॅपिंग आपल्याला पाहायला मिळते आहे. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक धावत असताना, परंतु दरम्यान चांगली रनिंग दे बिटवीन दोन धावा. तिसरीचा कॉल आहे, मिस कॉल येतो आहे, मध्येच बचावले जाताना पाहायला मिळत आहे. 2 धावा मात्र परिपूर्ण होताना पाहायला मिळतात. खातं उघडलं जात आहे, झुंज जबरदस्त आहे. प्रत्येक चेंडू टाळ्यांचा गजर आणि टाळ्यांचा गजर जल्लोषच पाहायला मिळणार आहे. सुरेख सुरेख कामगिरी इकडे पाहायला मिळते. पांडवा जे विरुद्ध CSM संजय 11 आपण संघ बघता आहेत फलंदाजी करताना पाहायला मिळतो आहे. अनिकेत यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा निखिल यांच्यासाठी पाहूया. नजराना काय देतो आहे निखिल. निखिल मात्र थोडा शफल करून लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि LBW डकआउटला परतावं लागेल. कमांड याचा एक विकेटचं पतन मात्र. सुंदर असा चेंडू आला होता, टर्न झाले थोडेसे, चेंडू मध्ये आला आणि नक्कीच LBWच्या माध्यमातून डकआउटला परती यावे लागते आहे. यावेळेला निखिल याला नक्कीच निराश होता असतील. संघाला निराश केलं गेलेलं आहे. एक चांगल्या फलंदाजीच्या माध्यमातून एक चांगली धावसंख्येला सुरुवात मात्र एक चांगली जोड मात्र दिलेला सुरुवात केली झाली होती, परंतु नक्कीच एक चेंडूने मात्र घात केला. डकआउटला परतावं लागलं. जागा घेण्यासाठी मात्र अंकुश आपल्याला मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळते. पाहूया एक चांगला झुंजार फलंदाज पुन्हा एकदा एंटायर होत असताना पाहायला मिळतो आहे. अनिकेत याला मात्र एक चांगला यश मिळालेलं पाहायला मिळते आहे. यावेळेला सुंदर चेंडू आउट स्विंग आपल्याला पाहायला मिळतोय. तर स्वप्नीलजी किणी यांच्याकडून अनिकेत यांच्या विकेटसाठी 100 रुपये प्राइज आलेला आहे एका विकेटसाठी. नक्कीच नक्कीच श्रवण याने जर कॅच पकडला तर अशोक हाडळ, अशोक काका यांच्याकडून 100 रुपयाचे कॅश प्राइज लागू झालेला आहे. श्रवण, तुझ्यासाठी अशोक हाटाळ यांनी प्राइज लावलेला आहे. नक्कीच ही दोस्ती तुटायची नाही. संदेश चौधरी आणि अशोक हाडळ काय दोस्ती आहे आज सुद्धा. ये दोस्ती हम नहीं छोडेंगे. आणि आज उपस्थित या टुर्नामेंटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. दरम्यान खेळला जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू. एकेरी धाव स्ट्राईकला रोटेट करण्याची कामगिरी मात्र पाहायला मिळते आहे. नक्कीच प्रत्येक ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय आहे. नक्कीच 4 चेंडू झाल्यानंतर 5व्या चेंडूला मात्र तो ऑन स्ट्राईकला येत असताना पाहायला मिळते आहे. नक्कीच अशोकजी हाडळ यांचं स्वागत संदेश चौधरी करताना दरम्यान वाईटचा इशारा येतो आहे. यस, पंचांचा निर्णय आहे, वाद नका घालू, नाद करायचा आहे फक्त. पंच असतील तरच देणार आहेत, अन्यथा देणार नाही. धावसंख्या 1 ने वाढते आहे. धावसंख्या 4 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. एक गडी गारद केलेला आहे निखिलच्या रूपाने. LBWच्या माध्यमातून त्याला डकआउटला पाठवलं गेलेलं आहे. पाहूया, प्रत्येक याच्याकडे मात्र नजरा आहेत. टिकावं लागेल आणि टिकावदार कामगिरी देखील करावी लागेल. यावेळेला चेंडू घेतो आहे दिशा टिकलर झोन मध्ये बिहाइंड द विकेट. एक धाव येते आहे. नक्कीच या षटकाला शेवटचा चेंडू. धावसंख्या 5 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. पाहूया, अंकुश ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो आहे. काय कामगिरी करतो आहे अंकुश यावेळेला. संघासाठी काय भरीव कामगिरी केली जाईल आपल्याकडून हे मात्र नजराणाला पाहायला मिळणार आहे. चला, थोडीशी घाई करायची आहे. 4 षटकांचा सामना आहे. अजून सुद्धा पहिलं षटक मार्गस्थ आहे. अजून 7 षटकं आपल्याला खेळायची आहेत.
यावेळेला मात्र चकवा दिला, खूप टप्पा हाताळला, सुरेख चेंडू पाहायला मिळतो आहे. चला लवकर विकेट किपर चेंडू पासिंग करा. नक्कीच षटक मात्र संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सुरेख गोलंदाजीचा नजराणा, 5 धावा 1 विकेट. उत्तम गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळाला. सुरेख कामगिरी आहे. यावेळेला मात्र गोलंदाजी मार्कवर कोण असेल? गोलंदाज आशिष यांना आमंत्रित केलं जाते आहे. पाहूया, मागच्या सामन्यामध्ये चांगलं योगदान आशिष यांच्याकडून लागलं होतं. आता या वेळेला पुन्हा एकदा काय कामगिरी करतात ते मात्र पाहायला मिळणार आहे. प्रत्येक ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगला सामना, खचाखच भरलेलं मैदान. संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा क्रीडाप्रेमी रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तर स्वप्नीलजी किनी यांच्याकडून आशिष याच्यासाठी विकेटला 100 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे. पाहूया, स्वप्नील किनी यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक आपल्याला जाहीर झालेलं आहे. पंकज पाटील ओसार यांना व्यासपीठावर आमंत्रित केलं जाते आहे. पंकज पाटील सर, आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. यावेळेला मात्र क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय सरळ यष्टी रक्षकांच्या हातामध्ये. विशाल मात्र नक्कीच एक चांगला यष्टी रक्षक पांडवासाठी कामगिरी करताना पाहायला मिळतोय. कौशल्यपूर्ण कामगिरी आणि प्रमोटिंग घेतो आहे ए संघामध्ये. नक्कीच सुरेख असा यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये तो पाहायला मिळतो आहे. यावेळेला मात्र थोडासा शफल केला, ब्युटिफुल शॉट इन 6. डबल 1 लागलाय बोर्डावर. धावसंख्या 11 पाहायला मिळते आहे. तो देखते हैं इस वक्त क्या होगा नजारा, फिर एक बार कुछ तहलका हो सकता है. फुल टॉस की गेंद आई है. फुल टॉस की गेंद हल्के से कट किया गया है और डिक्लेयर जोन में जाएगी. एक बिल्कुल एक में तब्दीली स्कोर बना है. 1 to 12 ऑन द बोर्ड. 12 बिल्कुल बहुत ही बढ़िया नजारे खास खास देखने को मिल रहे हैं. बेहतरीन तरीके से गेंदबाजी और उसको प्रत्युत्तर में बल्लेबाज साकारते हैं. कच्चे पारी दोनों तरफ, एक तरफ है CSM 11 संजय, तो एक तरफ पांडवाज 11 ए. इस वक्त उछाला ऊंचाई गई है, देखते हैं. कैच को ड्रॉप किया गया है. मौका मिला है 2 रनों का. 2 से संतुष्ट होना पड़ेगा आपको यहाँ पे. बिल्कुल तब्दीली आई है. 2 से स्कोर बना है 14. 1 for 14 ऑन द बोर्ड. देखा गया, कहीं पे निगाह है, कहीं पे निशाना. गेंद खेलना चाहते थे, मिड विकेट आई कवर की तरफ में, तो बिल्कुल अलग अंदाज देखने को मिला मैदान के बीच में. बहुत ही बेहतरीन नजारे के साथ में तब्दीली और बहुत बढ़िया नजारा फील्डिंग के माध्यम से ये होता है. खास खास अंदाज और दिखाते हैं बल्लेबाज हुनर अपना. गेंदबाज करते हैं बेधड़क गेंदबाजी का निशाना. बिल्कुल बिल्कुल बहुत ही बढ़िया तरीके से खेला जा रहा है मैच को. चला थोडीशी घाई करा प्रतीक आणि अंकुश, थोडीशी घाई करा प्लीज. ये फिर एक अच्छा शॉट तो दिखाया है, पकड़ा कैच है.
मैदान के बीच में बैटर्स निरंजन, देखते हैं निरंजन 18 नंबर की जर्सी विराट कोहली फेवरेट नंबर को लेके साथ में चले हैं। देखते हैं पिछले मैच में काफी अच्छा हुनर दिखाया था, अभी करिश्मा कुदरत का दिखाना पड़ेगा, कुछ न कुछ करना पड़ेगा, माहौल बनाया है तो उसे आगे भी दौड़ाना पड़ेगा। देखते हैं अगली गेंद आशीष की निरंजन के लिए है, यहाँ पे देखिए हल्के से पुश किया, मान दिया, सम्मान दिया गेंद को मिड विकेट की तरफ में, एक से संतुष्ट, तो तब्दीली आएगी, एक से स्कोर बना है 15-15 ऑन द बोर्ड। बॉल ओवर की समाप्ति, बिल्कुल 2 ओवर की समाप्ति, आने वाली 12 गेंदे शेष अभी भी बाकी है। चला बॉलर लवकर या थोडस 15 15-15 ऑन द बोर्ड, 15 झाले, तब्दीली आई है 16 किया, उठाया बल्ला लगा, बल्ला लगाया, छक्का, कमाल में वही साकार बेहतरीन सा शॉट आउट ऑफ द पार्क। स्कोर बना है 34 ऑन द बोर्ड। बहुत ही बढ़िया तहलका नजर आया, एंड फायर बनते हुए नजर आ रहे हैं, फायरिंग फायरिंग फायरिंग, हैड्रिक का मौका है, हैड्रिक का मौका है छक्के के लिए, छक्के के लिए देखते हैं, शफल करके रहे हैं ग्राउंड रूट, यस यॉर्कर लेन गेंद आई है, खेला है मिड ऑन की तरफ में, एक दौड़ा है, दूसरी भी पूरी नजर आई है, बिल्कुल बहुत ही बढ़िया रनिंग द बिटवीन का नजारा, खूबसूरत रहा है नजारा। स्कोर बना है 2 से तब्दीली के साथ में 36 के खड़ा कर दिया है स्कोर। शॉट खेळलाय, स्ट्राईकला रोटेटची भूमिका दाखवत असताना पाहायला मिळतो आहे, केरी धाव स्ट्राईकला रोटेट केलं गेलंय, पुन्हा एकदा प्रतीक याला मात्र स्ट्राईकवर आणून ठेवलाय, धाव संख्या 37 ऑन द बोर्ड पाहायला मिळते आहे, खूपच सुरेख कामगिरी आहे, नक्कीच आगे कुछ करताना विजयासाठी घोडदौड मात्र सुरू आहे, कामगिरी प्रत्येकाची आणणार आहे संघाला वरती, कारण यानंतर मात्र काय होणार आहे ते मात्र नक्कीच फिनाले डे मध्ये पाहायला मिळणार आहे, परंतु आजचा सामना यावेळेला तरी रंगलेला आहे, यावेळेला हिट वरती शॉट पाहूया कुठे आहे काय आहे, टिपला जातोय जेल, कम ऑन डीजे। तर नक्कीच पप्पांकडून मात्र 500 रुपये लागू झालेले आहेत शिवम, चलो पाकिट अपना गरम हो गया भाई, चलना है आगे बढ़ना है, बेहतरीन गेंदबाजी का नजारा है, खूबसूरत खूबसूरत, चला थोडीशी घाई करायची आहे, आता मात्र धावसंख्या 37 झालेली पाहायला मिळते आहे, आणि 2 चांगल्या विकेटचं पतन निरंजन आणि प्रतीक, ही 2 मुख्य विकेटचं मात्र पतन, यावेळेला मात्र विपुल नवे फलंदाज मैदानामध्ये आपल्याला एंटर होत असताना पाहायला मिळत आहेत, चेंडू शिल्लक आहेत 3, पाहूया किती धावा होत आहेत, अजून गोळा, नक्कीच हा पेच आखू टप्पा एक टर्निंग पॉइंट वाला, परंतु वाईटचा इशारा, लेग स्टंप वर गेला, एक अतिरिक्त धाव, 38 धावा येत आहेत, प्रत्येक पाऊल मात्र पुढे पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतो आहे, कारण उद्दिष्ट मोठं देणे गरजेचं, आणि तीच कामगिरीकडे पाहायला मिळते आहे, आधी शफल करून राहिले, यॉर्करचा चेंडू आला, स्ट्राईकला रोटेट केल्याची भूमिका मात्र इकडे पाहायला मिळते आहे, धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या 39,
अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक आहेत. 39 धावा झालेल्या आहेत. नक्कीच धावसंख्या 39 पाहायला मिळते आहे. 39 ऑन द बोर्ड. अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक आहेत. नक्कीच खूपच सुरेख शिवम गोलंदाजी मात्र जबरदस्त, कारण 2 आक्रमक फलंदाज त्यांना मात्र डकआउटला पाठवण्याचं मोठं कौशल्य आपण इकडे आपल्याकडे घेतलं. यावेळेला स्टेट ड्राईव्ह, फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण आणि विकेटचं पतन देखील पाहायला मिळते आहे. शेवटचा चेंडू असणार आहे या वेळेला. ऑन स्ट्राईक फलंदाज आहे आपल्याला पाहायला मिळतोय. विपुल ऑन स्ट्राईक आणि चेंडू पुन्हा एकदा झेलची संधी घेऊन येतोय. विशाल मात्र कामगिरी करतो. पाहूया 40 40 40 धावा विजय लक्ष आपल्याला लागलं गेलेलं आहे. धीरज आणि कोण गेलाय, अनिकेत ही जोडी पुन्हा एकदा ओपनिंग करते आहे पांडवाज 11 साठी. चला पाहूया, पहिला चेंडू घेऊन येतो आहे प्रतीक. चला स्पिरिट करायचं आहे फक्त. चला पंच लवकर घ्या.
सुरू करा. पहिला चेंडू घेऊन येतोय आहे गोलंदाज. वार केला जातो आहे आणि आउट ऑफ द पार पाठवला जात आहे. षटकार दाखवला जात. आणि यावेळेला मात्र पहिल्या चेंडूवर वार होताना पाहायला मिळतोय. यावेळेला शफल करून खेळतो आहे मिड विकेटला. क्षेत्ररक्षित करेल आणि नक्कीच एकेरी धाव टिपली जाते आहे. खूपच जबरदस्त असा खेळ रंगेल, यात काय वाद नाही. नाद करायचा आहे. जबरदस्त टुर्नामेंट आहे पांडवाज 11 प्रीमियर लीग 2025 आपण बघता आहेत. यावेळेला उंच टोला आहे. पाहूया क्षेत्ररक्षक आहे का. यस, ओ कॅचला ड्रॉप केला जाते आहे. जीवदान मात्र मिळते आहे. अनिकेत याला जीवदान मिळालेला आहे. एक मोठ्या विकेटचं पतन झालं असतं. ज्याच्याकडे आहे सामर्थ्य कौशल्य, यावेळेला मात्र नक्कीच कामगिरी मात्र रोखोक करण्याच्या इरादाने फलंदाजी होते आहे. कारण नक्कीच वातावरण तापलेलं आहे, हिटिंग आहे. शेवटचा सामना आहे आजच्या दिवसातला, तर नक्कीच रंगतदार खेळ मात्र रंगलेला आहे. यावेळेला हलकासा पुश केला जातो आहे आणि एक धाव टिपली जाते आहे. तर धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते आहे 1010. तर धाव संख्या 10 आपल्याला पाहायला मिळते 1010. पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतो आहे गोलंदाज. हा लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, वाईडचा इशारा येतो आहे. एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा बोर्डावर लागते आहे. आपण बघता आहेत 1 2 3 4 चेंडू साकारले जात असताना पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने पहिल्या चेंडूवर हल्ला बोल झाला, षटकार टिपलं आणि धावसंख्येचं वळण घेतलं, धावसंख्या 11 वर पोहोचलेली पाहायला मिळते. 40चं विजयी लक्ष दिलं गेलेलं पाहायला मिळते आहे. सुरेख गोलंदाजी, कमबॅक मात्र केलं जाते यावेळेला. नक्कीच आखू टप्पा आपण बघितलाय. गुगली टाईप चेंडू येतो आहे. सुरेख कामगिरी. गोलंदाज मात्र कमबॅक करतो आहे प्रत्येक CSM 11 संघासाठी. तर धावसंख्या 11 वर स्थिरावलेली. शेवटचा चेंडू या षटकातला पाहूया नजराणा काय येतो आहे. टोला देण्याचा प्रयत्न, चकवा दिला, निर्धाव चेंडूने होते सांगता. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 वर स्थिरावलेली. 1-1-11 ऑन द बोर्ड. 11-11-11. नक्कीच पहिलं षटक संपलाय. चला गोलंदाज लवकर जागा घ्या. आपली टीम मीटिंग नका घेऊ, CSM टीम मीटिंग नका घेऊ. पटकन निर्णय घ्या. चला पटकन घ्या. गोलंदाजीची धुरा मात्र शुभम. चला गोलंदाजाने लवकर घाई करायची आहे. नक्कीच यावेळेला मात्र डीप क्षेत्ररक्षण लागलेलं पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज आहे, फलंदाज सज्ज आहे. टोला देण्याचा मात्र प्रयत्न आहे. नो मॅन प्लेस, स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑनला चेंडू येतो आहे आणि एकेरी धाव येते आहे. नक्कीच एकेरी धाव मात्र टिपली जात असताना पाहायला मिळते आहे. 40 धावा विजयी लक्ष आहे. 40. तर नक्कीच धावसंख्या 12 आता मात्र पोहोचलेली पाहायला मिळते आहे. दुसरं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते. चला गोलंदाज लवकर घाई करा. नक्कीच कौशल्य आपलं दाखवा आणि कौशल्यावर विजय प्राप्त करून घ्या.
कारण कौशल्य हे नेहमीच कुठेही थांबत नसतं आणि उजाळ्यात येत असतं, परंतु आपण आपलं प्रदर्शन करायचं असतं. नक्कीच आपली कला आपल्याला साकार करायची असते, कौशल्य साकार करायचं आहे. बाकी मात्र सगळं आपोआपच घडत असतं. हे कौशल्यच आपल्याला पुढे सरकवत असतं. ज्यांच्याकडे आहे हुशारी तेच करतात कर्तबगारी. यावेळेला केला जातो आहे, फटका साकारला जातो आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते आहे. धाव संख्या 1414, 14 धावा. तर नक्कीच दुसऱ्या षटकातले 3 चेंडू झालेले आहेत, आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर खूपच सुरेख असा हा सामना. सुरुवातीला जर फलंदाजीच्या माध्यमातून विचार केला, प्रतीक आणि निरंजन यांनी मात्र सूर धरला, चांगली खेळी सजवली, पाहायला मिळाला. आनंद उत्सव मात्र साजरा होत असताना यावेळेला तर शिवम यांची सुरेख, यावेळेला मात्र हुप केला जातो आहे तो षटक. आहे. चला गोलंदाज लवकर तयारीला लागा. 14 चेंडू 20 धावा, समीकरण जबरदस्त आहे. यशाच्या धमक आहे, सामर्थ्य आहे आणि तोच कामगिरी मात्र चूक बजावत असताना पाहायला मिळतो आहे. क्षेत्ररक्षण सुरेख पाहायला मिळते आहे. एक धाव येते आहे. तर नक्कीच एक धाव परिपूर्ण. चला लवकर थोडस ऑल इज वेल असेल तर आपण घेऊया. 13 चेंडू 20 धावांची गरज, 19 धावांची गरज. 13 चेंडू 19 धावांचे लक्ष आहे. 13 चेंडू 19 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. लक्ष निर्धारित करायचं आहे. क्लीन बोल्ड, डकआउटला परतणार फलंदाज, वा जवडी. चला घाई करायचे. 12-19, घाई करा, फलंदाजाने घाई करा, गोलंदाजाने घाई करा, जागा घ्या पटापट, वेळ आपल्याकडे खूपच कमी आहे. नवीन फलंदाज मैदानात उपेन येतो आहे. नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल, धीरू ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. गोलंदाज चला सिलेक्टर व्हा लवकर, जागा निवडा, वेळ कमी आहे. 12 चेंडू साकारायचे आहेत आपल्याला, लवकर थोडीशी घाई करा. मी माझे शब्द आता तोकडे घेतो आहे, कुठल्याच पद्धतीचं अतिरिक्त बोलणं होणार नाहीये. 12 चेंडू 19 धावा, फक्त चेंडू आणि धावा हेच सांगितल्या जातील. थोडीशी घाई करायची आहे.
12 चेंडू 19 धावा लक्ष्य आहे. चला गोलंदाज गोलंदाज दक्ष यावेळेला राईट टाइम ओव्हर द विकेट कडून गोलंदाजी साकारताना पाहायला मिळेल. चला गोलंदाज तयार राहा, पटकन टाइम नका घेऊ. यावेळेला मात्र नो मॅन प्लेस मध्ये लँडिंग आहे. चेंडू एकेरी धाव येते आहे. 11 चेंडू 18 धावा. 11 चेंडू 18 धावा. चला गोलंदाज लगेच लगा तयारीला. थोडीशी घाई करायला लागेल आपल्याला. खराब चेंडू. योगदान मात्र 2 आणि 1-3 धावा आल्या. 9+2. फ्री हिटचा नजराणा देखील पाहायला मिळेल. चला ध्रुव लवकर. बॉल आलाय. 11 चेंडू 15 धावा. 11 चेंडू 15 धावा. फ्री हिटचा नजराणा देखील आहे. उपेन याला पाहूया. उपेन यावेळेला मात्र मिडॉनला सुंदर रनिंग द बिटवीन आपल्याला पाहायला मिळते आहे. चला वाद घालायचा नाहीये. पंच पोचलेले असेल तरच नॉट आउट सांगणार आहेत. चला जाग्या घ्या आपण. एक धाव टिपली जाते आहे. स्ट्राईकला रोटेट होत आहे. चला सीएसएम जागा घ्या आपली. असेल आउट तर आपल्याला मिळणार आहे. काळजी करायची नाही आहे. पंच निपक्ष आपल्याला कामगिरी बघताना पाहायला मिळत आहेत. 10 चेंडू 14 धावा. लक्ष साध्यता करण्याचं सामर्थ्य ज्याच्यात आहे तो करणार आहे. नक्कीच आपल्याला पाहायला मिळते आहे. यावेळेला मात्र एकेरी धाव टिपली जाते आहे. स्ट्राईकला रोटेट केलं जाण्याची कामगिरी मात्र होती आहे. एक धाव येते आहे. आता मात्र धावसंख्या 27 झालेली आहे. 9 चेंडू 13. 9 चेंडू 13 धावांची गरज. लक्ष लागलं गेलेलं आहे आणि सुंदर सामना आपण बघता आहेत. यावेळेला मात्र कामगिरी करायला आणि एक चांगल्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळते आहे. रनआउटच्या माध्यमातून कम ऑन डीजे वाजव. आठ चेंडू 13 धावा. श्रवणला षटकारासाठी अशोक काकाकडून 100 रुपये कॅश प्राइज लागू आहे. चला पाहूया काय कामगिरी असेल. फुलटॉस आणि लॉंग लेगला चेंडू घेऊन येतोय चौका. सात चेंडू 9 धावा. तर मॅच जिंकवली श्रवणने. तर 200 रुपये अशोक काकाकडून लागून 2000 रुपये संदेश चौधरी यांच्याकडून. मॅच जिंकवा प्राइज घ्या. पाहूया गोलंदाज. यावेळेला सुंदरसा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू. आता मात्र 6 चेंडू 9 धावा. समीकरण 6 चेंडू
9 धावा. शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज मात्र चला लवकर सिलेक्टर करा, कारण 6 चेंडू आहेत. बॅड लाईट इफेक्ट नको व्हायला. चला लवकर घ्या. चला गोलंदाज मात्र निखिल आपल्याला पाहायला मिळतो आहे. 6 चेंडू 9 धावांची गरज. सहा चेंडू 9 धावा. लागला आहे नजर. आता मात्र काय होणार आहे, हृदयाचे ठोके वाढवले जातील, कारण 6 चेंडू 9 धावा. थोडासा बॅड लाईटचा इफेक्ट तर होतोच आहे. नक्कीच 6 चेंडू 9 धावा. नक्की जे युट्यूबर बघतात त्यांना मात्र चुरस नक्कीच पाहायला मिळते आहे. चुरसदार सामने. येतो आहे नजराणा आहे, कमबॅक करून दिलं जातो आहे. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे.